मनतरंग अंतरंग. उजव्या हातावरच्या जखमेने बोटांची हालचालच मंदावली. अनेक कामे अचानक ठप्प झाली. सर्व काही पूर्ववत तर होईल याची कल्पना तिला असली तरी मधला कालावधी नव्हे, प्रत्येक क्षण कामाविना तो कसा मोजायचा? ही अस्वस्थता, घालमेल कोणाला सांगून थोडीच कळणार होती. म्हणूनच मग तिने जरा उलट विचार केला. जखम जरी ओली असली तरी 5 पैकी ब्रश पकडणारी 2 बोटं तर व्यवस्थित काम करू शकतात. हा विचार जसा मनात चमकला तशी तिने कपाटातून झटकन रंगपेटी काढली. ब्रश, कॅनव्हास ही जणू तयारच होते. पेंटिंग क्लिपबोर्ड उघडला आणि गालातल्या गालात हसली. सर्व साहित्यानिशी रंगकामाला ती बसली खरी, पण कॅनव्हासवर उतरवणार काय? तिच्या मनात कोणताही पक्का विषय नव्हता. विशेषतः कोणता रंग, रंगांची भूमिका, साधा रंगसंगतीचाही तिने विचार केला नव्हता. सध्या शारदीय नवरात्राचे रंग, त्यावरून होणाऱ्या उलटसुलट चर्चा, स्त्री शक्तीचा जागर, 9 दिवसात तिला मिळणारा सन्मान वगैरे वगैरे बाबी, अशा रंगांच्या फारशा भानगडीतच पडायचे नाही असे ठरवले तरी देखील एकूणच स्त्री, तिच्या अवतीभोवतीचे वलय स्वत्वाचा परीघ, अशा गहन रंगात तिला खोल खोल डुबायला फार आवडतं. आणि असाच विचार किंवा विषय मनात घोळत असताना मग चुकून तिच्याकडून एखाद्या स्त्रीचे चित्र आपसूक उमटले गेले तर ते स्ट्रोक्स मात्र कुठल्या दिशेला जातील याचा थांग पत्ताही तिला नसतो. अगदी अशीच काहीशी अवस्था आजही तिची होती. कॅनव्हासवर हळूहळू एका स्त्रीचं चित्र आकार घेऊ लागलं. पण काही वेळानंतर हात दुखायला लागला, बोटं अवघडली आणि परिणामी चित्रात भारंभार चुका व्हायला लागल्या. वाटलं सगळं गुंढाळून ठेवून द्यावं, पुन्हा या चित्राच्या मागे लागायलाच नको. अशा स्थितीत शेवटी हिरमुसलेला जीव शांत बसला. पण तेवढ्यात दारावरची बेल वाजली. संध्याकाळी घरातून बाहेर पडत असताना आपली आई काहीतरी पेंटिंग करत होती. आपण घरी पोहोचू तेव्हा त्या चित्राकडे पाहून नुसता वाव शब्दसुद्धा कमी पडेल. आणि या विचाराने रात्री उशिरा कामावरून परतताना मुलीने आठवणीने तिच्यासाठी अनंताच्या फुलाचा छोटासा पुष्पगुच्छ आणावा. ओहो, त्या फुलांचा घरभर पसरलेला सुगंध, मुख्य म्हणजे दोन्ही ती मध्ये न बोलता झालेला शब्दातीत सुगंधित संवाद, कितीतरी स्फुरण व प्रेरणा देऊन जाणारा होता, विश्वास देणारा, दिलासादायक होता. आणि मग अशा लहरींच्या दरवळात चित्र पूर्ण झालं नाही तर नवलच, नाही का? हळूहळू तिच्या मनातले रंग चित्रलेवू लागले होते. सरळ, दयाळू, न्यायप्रिय, सहायता, सेवा, दृढता आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यामध्ये आत्मविश्वास हा पूर्णतः भरलेला असतो, तो पांढरा रंग. चित्रातील तिची ही वेशभूषा तयार होऊ लागली. लज्जेखातर मान खाली न घालता तितक्याच आत्मविश्वासाने अंतरंग खुलवू पाहणारी चित्रातील ती निसर्गातील फुलांप्रमाणेच निरागस, निर्विकार, निर्मळ व विनयशील रूप धारण करू लागली. या चित्राप्रमाणेच जगातल्या प्रत्येक तीने दुसऱ्या तीला केवळ एक विश्वास दिला तर, आणि मुख्य म्हणजे सर्वात अधिक तीने स्वतःवर प्रेम करायला शिकलं तर, शेवटी नवरात्रोत्सव तरी यापेक्षा काय वेगळं सांगतो? मनात आल्याखेरीज राहिले नाही. मनतरंग अंतरंग. खरोखरच स्त्रीने स्वतःमधील तिला सुद्धा तितकेच जपले पाहिजे. लेखिका पद्मजा यांचे हे विचार आपल्याला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.